नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला देशात स्पष्ट बहुमत मिळालं, पण महाराष्ट्रातील झालेल्या लोकसभा लढतीत महायुतीला मतदारांनी जबर झटका दिला असून महायुतीच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. पाहुयात भास्कर भगरे नेमके कोण आहेत टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मागील 20 वर्षांपासून भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी धक्कादायक पराभव करत ते जॉईंट किलर ठरलेत. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करणारे भास्कर भगरे नेमके कोण आहेत, चला तर मग जाणून घेऊयात. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांचा पराभव करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक आहेत. दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव हे त्यांचं गाव आहे. आई, 4 भाऊ, 3 बहिणी, 1 मुलगा व मुलगी असं त्यांचं कुटुंबीय असून दोन्हीही उच्च शिक्षित आहेत. भास्कर भगरे यांनी गोंडेगावचं सरपंच पद भूषवलं असून राष्ट्रवादीचे शाखा प्रमुख म्हणून त्यांची राष्ट्रवादीत कारकीर्द सुरू झाली. पुढे खेडेगाव पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले. पहिल्यांदाच तालुक्याच्या राजकारणात पाऊल टाकलेले भगरे पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीही राहिले आहेत. खेडगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र माजी आमदार धनराज महालेकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. पुढे महालेंनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भास्कर भगरे विजयी झाले आणि जिल्हा परिषद म्हणून सदस्य झाले. आपण खासदार होऊ हे त्यांनी स्वप्नही पाहिलं नसावं. मात्र महाविकास आघाडीने नवख्या भगरेंना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी भारती पवार यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. शरद पवारांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तिन्ही आमदार सोडून अजित पवार गटात गेल्यानंतर पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंना उमेदवारी देऊन डावपेच आखत भाजपाकडून दिंडोरी मतदारसंघ काबीज केला. परंतु कांदा निर्यात बंदीबाबत पवारांनी घेतलेली भूमिका, त्याला शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झालेल्या डॉक्टर भारती पवारांचं मतदारसंघात झालेलं दुर्लक्ष, त्यांना कांदा प्रश्न हाताळण्यात आलेलं अपयश, पक्ष संघटनेशी नसलेला समन्वय, त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.